थांबा आणि लक्ष देऊन ऐका. पुढील 72 तास संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. 12 कोटी जनतेच्या चिंतेत वाढ करणारी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. ही बातमी हवामानाशी संबंधित आहे, ज्याने थेट प्रशासनाची आणि मंत्रिमंडळाची झोपच उडवलेली आहे. उत्तरेकडील राज्यामध्ये आणि आसाममध्ये जो प्रलय, आता अशाच पद्धतीचे ढग आता महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहेत. काही दिवसांपूर्वी विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झालाय, पण गेल्या 48 तासात निसर्गाने असे काही मोठे संकेत दिलेले आहेत ज्यामुळे अनेक मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. एका बाजूला उत्तरेकडून हे संकट महाराष्ट्राकडे सरकत असताना अवकाशातून सॅटेलाईटद्वारे देशाचा एक फोटो घेण्यात आलेला आहे. या सॅटेलाईट फोटोमध्ये ढगांची एक अत्यंत विचित्र हालचाल महाराष्ट्राच्या दिशेने येताना दिसलेली आहे, ज्याने सर्वांची चिंता वाढवलेली आहे. उत्तरेकडल्या राज्यामध्ये जसं की उत्तराखंड आणि आसाममध्ये असलेल्या महापुराच्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतीलच, पण तिकडे तर दरवर्षीच पाऊस पडतो असं म्हणून दुर्लक्ष करणाऱ्यासाठी ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे. 2 दिवसापूर्वी जेव्हा जागतिक हवामान संस्थेने एक महत्त्वाचा अहवाल दिल्लीला पाठवला, तेव्हा सुरुवातीला त्यावर कोणीच विश्वास ठेवलेला नाही. पण जेव्हा आपल्या महाराष्ट्रातच 3 वेगवेगळ्या ठिकाणी अशा विचित्र घटना घडल्या ज्या याआधी कधीच घडलेल्या नव्हत्या, थेट प्रशासनाला तातडीने पावलंच उचलावी लागली. गेल्या 48 तासात घडलेल्या 3 घटनांपैकी पहिली मोठी घटना महाबळेश्वरमध्ये, जिथे 24 तासात जे घडलं ते आजपर्यंतच्या इतिहासात कधीच घडलेलं नव्हतं. या घटनेनंतर लगेचच शाळा, कॉलेज आणि कामावर जाणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. कोणत्या जिल्ह्यात शाळा आणि कॉलेज काय नियम असणार आहेत हे स्पष्ट करण्यात आलंच होतं, पण तितक्यातच दुसरी घटना घडली आणि मग कामावर जाणाऱ्या लोकांसाठी विशेष सूचना जारी करण्यात आल्या. ही दुसरी घटना घडली थेट विदर्भ आणि मराठवाड्यात, पण खरी खळबळ तेव्हाच उडाली जेव्हा तिसरी घटना घडली समुद्र किनारपट्टीवर. आजकाल बरेच लोक हवामान खात्याच्या अंदाजाकडे दुर्लक्ष करतात, त्यांना गांभीर्य घेत नाहीत. पण त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री यांनी अधिकृत माहिती देत 5 असे महत्त्वाचे इशारे दिलेले आहेत जे प्रत्येकाला पाळावेच लागतील. मग नक्की काय बदलणार आहे, कोणत्या जिल्ह्यात काय सुरू आणि काय बंद राहणार आहे, त्या सॅटेलाईट फोटोमध्ये नक्की काय दिसलंय आणि तुमच्या जिल्ह्यात कधी काय होणार, चला हेच समजून घेऊया या संपूर्ण व्हिडिओमध्ये. मान्सूनने काही काळ ब्रेक घेतलेला होता, तेव्हा लोकांना वाटलं की पाऊस आता हळूहळू पूर्ववत होईल, पण महाराष्ट्रात अशा 3 विचित्र घटना घडल्या ज्याने सर्वांची चिंता वाढवून टाकलेली आहे. आता राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांना तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, कारण हे संकट संपूर्ण महाराष्ट्राला कव्हर करणार आहे. पहिली घटना घडलेली आहे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि घाटमाथ्याच्या परिसरात. गेल्या 48 तासात महाबळेश्वरमध्ये निसर्गाचा असा काही प्रकोप पाहायला मिळालेला ज्याने हवामानाच्या खात्याचे आजपर्यंतचे सर्व रेकॉर्डच मोडून काढलेले आहेत. संपूर्ण पावसाळ्यात जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस महाबळेश्वरमध्ये अवघ्या 24 तासात कोसळलेला आहे. तब्बल 513 किलोमीटर एवढ्या प्रचंड पावसाची तिथे नोंद झाली. महाबळेश्वरला बसलेला हा पहिला तडाखा इतका भीषण होता की बातमी समजताच मंत्रालयात रात्रीच मुख्यमंत्री यांनी तातडीची बैठक बोलावली आणि एकाठोपाठ एक निर्णय घेण्यात आलेले आहेत. तुमच्या जिल्ह्यात नक्की काय काय होणार होतं, कोणते जिल्हे हाय अलर्टवर आहेत, कुठे रेड अलर्ट आणि कुठे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हे सांगण्यात आलंच होतं. पण तितक्यातच मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना दुसरीकडे सर्वात हादरवून टाकणारी बातमी समोर आलेली आहे. ही बातमी थेट मराठवाडा आणि विदर्भाच्या पट्ट्यातून आलेली आहे. आता काही लोक म्हणतील की मराठवाडा आणि विदर्भ कुठे एवढा मोठा पाऊस आलेला आहे, पण नीट समजून घ्या. तिथल्या आकाशात ढगांची एक विचित्र आणि भलतीच शास्त्रज्ञांना पाहायला मिळालेली आहे, सॅटेलाईटमध्ये दिसलेली आहे. सामान्यत मान्सूनचा पाऊस हा कोकण किनारपट्टीवरून पुढे सरकत यावेळेस बंगालच्या उपसागरातील मोठ्या बदलांमुळे ढगांचा मुख्य टप्पा थेट विदर्भाकडून उलट्या दिशेने सरकू लागलेला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धोकादायक इशारा मानला जातो. या उलट फिरणाऱ्या ढगांमुळे एकाच गावात 5 ठिकाणी अचानक विजा पडल्या आणि त्यानंतर मुख्यमंत्री यांनी तातडीचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आवश्यक त्या उपाययोजना सुरू झाल्या. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक भागातून तिसरी मोठी बातमी समोर आलेली आहे, जिथे ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहायला सुरुवात झाली आहे. आता ही भयानक परिस्थिती नक्की कशामुळे निर्माण झाली याचाच मोठा फटका कोणत्या जिल्ह्यांना बसणार, कोणत्या जिल्ह्यात काय सुरू आणि काय बंद राहणार हे जाणून घेण्याआधी यामागचं कारण 30 सेकंदात समजून घ्या. त्याचं मुख्य कारण म्हणजे एकाच वेळी अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर
या दोन्ही समुद्रांमध्ये एका क्षणी प्रचंड वादळी वारे आणि बाष्प तयार झालेला आहे. या दोन्ही समुद्राचं तयार झालेलं हे वादळी हवा थेट महाराष्ट्राच्या आकाशात एकत्र झालेला असून आणि आता हे ढग हळूहळू फुटायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. वैज्ञानिकांनी असा इशारा दिलेला आहे की जर हा ढग एकाच वेळी संपूर्ण फुटला तर संपूर्ण महाराष्ट्रात असा मुसळधार पाऊस होईल की जो मागच्या 100 ते 150 वर्षाच्या इतिहासात कोणीच पाहिलेला नसेल. खरं तर हे संकट पुढील 72 तासात सक्रिय होणार होतं, पण येणाऱ्या काही दिवसात त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी आणि वेगवेगळ्या तारखा असल्या तरी 10 ऑगस्टची तारीख प्रत्येकाने लक्षात ठेवावी. 10 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या काळात पावसाचा जोर सर्वात जास्त राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. या परिस्थितीमागचा सामना करण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री यांनी तातडीने 5 महत्त्वाचे आपत्कालीन आदेशसुद्धा जाहीर केलेले आहेत. उपग्रहाने दिलेल्या त्या अहवालानुसार 10 ऑगस्टपासून राज्यातील तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, संपूर्ण दक्षिण कोकण आणि किनारपट्टीच्या भागात सुरुवातीलाच जोरदार वाऱ्यासह पाऊस धडकेल. त्या पाठोपाठ कोल्हापूर, सातारा, पुणे आणि रायगड या घाटमाथ्याच्या परिसरात जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी थोड्याच वेळात नद्या नाल्यांची पातळी वाहून सखल भागात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जो सविस्तर हवामान रिपोर्ट्स पाहिलेला असेल त्याबद्दल मला तुमच्याशी अगदी थेट आणि स्पष्टपणे एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. सगळ्यात आधी हे समजून घ्या की या रिपोर्टमध्ये आपण ज्या तारखा आणि पावसाचा अंदाज पाहिला ही केवळ एक शक्यता आहे. हवामान खात्याकडून आणि सॅटेलाईट डेटावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे वर्तवलेला हा एक संभाव्य अंदाज आहे. या बातमीचा उद्देश तुमच्या मनात भीती निर्माण करणे किंवा घबराट पसरवणे अजिबात नाही, तर येणाऱ्या निसर्गाच्या बदलांवरून पूर्वकल्पना देऊन सतर्क ठेवणे हाच आहे. अनेकदा काय झालं होतं, हवामान विभाग अंदाज वर्तवतो पण एकवेळी ढगांची दिशा बदलते आणि पाऊस पुढे निघून जातो, तर काही वेळा अचानक ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे 5 ऑगस्ट असो किंवा 10 ऑगस्ट असो, या तारखांना नक्की काय घडेल हे पूर्णपणे निसर्गाच्या हातात आहे. आपण फक्त पूर्वकाळजी घेऊ शकतो. आता मला तुमच्या सर्वांना एकच महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या स्वतःच्या गावात किंवा जिल्ह्यात सध्या हवामानाची काय परिस्थिती आहे? तिथे ढगाळ वातावरण आहे की कडक ऊन पडलेलं आहे की पावसाने हजेरी लावलेली आहे तुमच्या गावाच्या तालुक्याचे? तर मित्रांनो, यूट्यूबवर अनेक बातम्या येतात, पण आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला उद्देश नेहमी तुमच्यापर्यंत योग्य, खरी आणि वेळेवर माहिती पोहोचवणे हाच आहे. जर तुमच्या भागात खरोखरच मुसळधार पाऊस सुरू असेल तर शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी साचवलेल्या किंवा वाहत्या पाण्यात उतरणं टाळावं. सुरक्षित ठिकाणी राहा आणि प्रशासनाच्या अधिकृत सूचनेचं नक्की पालन करा, जेणेकरून ही घटना प्रत्येक गावापर्यंत घडू शकते. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही पावसाचा अंदाज वेळेवर मिळेल. आणि अशाच रोजच्या ताज्या, खऱ्या आणि सविस्तर हवामान अपडेट्सची आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला आता सबस्क्राईब करा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.